नमस्कार, तुम्ही पाहत आहात महान्यूज. तर कराड आणि इतर आरोपींचा एन्काउंटर करा मागणीने उडाली आहे खळबळ. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात येत होता. हत्येशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड मंगळवारी अटक करण्यात आली आहे. पुणे CID मुख्यालयात त्याने शरणागती पथकनी या प्रकरणात होत असलेला आरोप. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच एका मागणीने खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपास CIDकडे सोपवला. CIDने वेगाने तपास करत कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठली, तर या संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. काही जण चौकशी देखील करण्यात आली. CIDने वाल्मिक कराड विरोधात खंडणीत गुन्हा दाखल करत असल्याची मुसक्या आढळण्याची तयारी सुरू केली होती. अखेर वाल्मिक कराडने मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास व्हिडिओ रिलीज केला आणि त्यानंतर काही वेळेतच शरण आला. वाल्मिक कराडचा एन्काउंटर करा. भीम आर्मी राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी संतोष देशमुख प्रकरणातील आरोप एन्काउंटर करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राचे सरकार आणि पोलीस हे वाल्मिक कराडसाठी काम करत असल्याचे आरोप त्यांनी केला. जर संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आतापर्यंत वाल्मिक कराडला एन्काउंटर करायला हवं होतं. तसं एन्काउंटर झालंच पाहिजे या मताने आम्ही आहोत. या प्रश्नात तो आरोपी आहे त्याला एन्काउंटर झालंच पाहिजे असं म्हटलं आहे. हा तर फडणवीस पवारांचा प्लॅन. भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी धक्कादायक आरोप करताना म्हटले आहे की वाल्मिक कराड हा SQPRमधून उतरतो आणि सरळ कार्यालयात जातो. हे दृश्य आपण पाहिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हा प्लॅन होता, त्यामुळे हा शरणागती आला असाही दावा त्यांनी केला आहे. तर वाल्मिक कराड हा असा आहे. मित्रांनो, नवीन अपडेटसाठी महान्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.